ती विचारते, मला काहीच आठवत नाही आहे. मला एवढंच आठवतंय की मी पूलमध्ये पडले होते. त्यानंतर तुम्ही माझ्यासोबत काय केलं? जान्हवी किंचाळत म्हणते. मी काहीच केलं नाही, फक्त तुमचा जीव वाचवला. नाहीतर कालपर्यंत तुम्ही देवाकडे पोहोचल्या असता. राजवीर शांतपणे उत्तर देतो. कोणी सांगितलं होतं तुम्हाला माझा जीव वाचवायला? जान्हवी डोळे वटारत म्हणते. ओ गॉड, तुम्ही किती उपकार विसरणारी आहात. थँक्स म्हणणं तर दूरच. राजवीर टोमणा मारतो. माझे कपडे, बाजूला ठेवलेले कपडे पाहून जान्हवी ओरडते. ते ओले झाले होते म्हणून राजवीर बोलतच होता तेवढ्यात जान्हवी मध्येच त्याला थांबवते. म्हणजे काय? जान्हवी शुद्धीवर आली आहे हे पाहून राजवीर खोटं बोलतो. मी स्टाफला सांगून कपडे बदलून दिले होते. हे ऐकून जान्हवीचा जीव भांड्यात पडतो. हे कुणाचे कपडे आहेत? तिने अंगावर असलेली टी शर्ट पाहत विचारलं. माझेच आहेत. मी तुमचे कपडे स्वतःकडे ठेवत नाही म्हणून माझेच दिले. जान्हवीच्या प्रश्नांमुळे वैतागून राजवीर म्हणतो. ठीक आहे, पण तुम्हाला इतकं सुद्धा कळत नाही का की एखाद्या मुलीच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करता येत नाही? जान्हवी संतापून म्हणते. मलाही तुम्हाला स्पर्श करण्याचा काही शौक नाही. ते तर तुम्ही. राजवीर बोलतच होता तेवढ्यात जान्हवीमध्येच त्याला थांबवते. मी बेशुद्ध होते आणि तुम्ही शुद्धीत होता. तुम्ही खूप थरथरत होता, त्यामुळे मला तुमच्यासोबत झोपावं लागलं. आणि तसंही मी तुम्हाला इथे आणलं आहे, त्यामुळे तुमची जबाबदारी माझी आहे. राजवीर समजावतो. पण जान्हवी काही बोलणार तेवढ्यात राजवीर तिच्या ओठांवर बोट ठेवतो आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो. माझ्यावर विश्वास ठेवा. मी काहीही चुकीचं केलं नाही. तुम्हाला थंडी लागू नये म्हणूनच मी तुमच्यासोबत झोपलो. विश्वास नसेल तर तपासणीही करून घेऊ शकता. नाही, त्याची गरज नाही. मला तुमच्यावर विश्वास आहे, जान्हवी म्हणते. हे ऐकून राजवीर उठतो आणि वॉशरूममध्ये जातो. राजवीर गेल्यावर जान्हवी आजूबाजूला पाहते. तिचे इनर गारमेंट्स तिथंच पडलेले असतात. ती घाईघाईने आपले कपडे उचलते आणि धावत आपल्या रूममध्ये जाते. कपडे बदलून ती अंघोळीला जाते. इकडे राजवीर वॉशरूममधून बाहेर येतो, पण जान्हवी तिथे नसते. तो बेडवर बसतो आणि वेळ पाहतो. 7 वाजलेले असतात आणि त्यावेळी 7 वाजले. मी इतका वेळ कसा झोपलो? काल रात्री कधी झोपलो हेही लक्षात आलं नाही. औषधसुद्धा घेतलं नव्हतं. असं कसं शक्य आहे? हे अशक्य आहे. तो स्वतःशीच पुटपुटतो. राजवीरही कपडे बदलून अंघोळीला जातो. जान्हवी अंघोळ करून बेडवर बसलेली असते, काहीतरी विचार करत. मला काहीच का आठवत नाही? काहीच आठवत नाही. काहीतरी आठव ना. ती कालच्या घटना आठवायचा प्रयत्न करते, पण काहीच आठवत नाही. राजवीरने स्वतःसाठी आणि जान्हवीसाठी नाश्ता ऑर्डर केलेला असतो. नाश्ता येताच तो जान्हवीच्या रूमचा दरवाजा ठोठावतो. जान्हवी दरवाजा उघडते. हो, ब्रेकफास्ट करा, राजवीर म्हणतो. मला नकोय, जान्हवी नकार देते. कदाचित तुम्ही नीट ऐकलं नसेल मिस जान्हवी, राजवीर डोळे वटारत म्हणतो. ऐकलं आहे, तुम्ही ब्रेकफास्ट करा असं म्हणालात. जान्हवी शांतपणे उत्तर देते. मग चला, राजवीर म्हणतो. पण मला भूक नाही, जान्हवी म्हणते. मी तुम्हाला विचारलेलं नाही, सांगितलं आहे ब्रेकफास्ट करा, राजवीर रागात म्हणतो. आणि त्यानंतर पण मला भूक नाही. जान्हवी बोलत असतानाच राजवीर तिचं ऐकत नाही आणि त्यानंतर चला आणि औषधसुद्धा घ्यायचं आहे असं म्हणत तो तिचा हात धरून तिला बाहेर घेऊन जातो. तो तिच्यासमोर प्लेट ठेवत म्हणतो, घ्या. आणि त्यानंतर हे काय आहे? जान्हवी आश्चर्याने विचारते. तुम्हाला काय दिसतंय? राजवीर उलट प्रश्न करतो. हे नीट शिजवा ना. असं कच्चं कोण खातं? जान्हवी म्हणते. घ्या आणि लवकर संपवा, राजवीर आदेश देतो. आणि त्यानंतर मी हे खाऊ शकत नाही. मी माणूस आहे, प्राणी नाही. असं कच्चं उकडलेलं खाण्यासाठी जान्हवी वैतागून म्हणते. मिस जान्हवी,
किती वेळा सांगायचं? मी विचारलेलं नाही, सांगितलं आहे. लवकर संपवा. राजवीर डोळे पटारत म्हणतो. मी नाही खाणार. हे चवहीन आहे. तुमची चव खराब आहे, माझी नाही, जान्हवी म्हणते. आता तुम्ही मला चिडवत आहात. लगेच खा, राजवीर रागात म्हणतो. शेवटी जान्हवी प्लेट हातात घेते. राजवीरही नाश्ता करू लागतो. जान्हवी फार कष्टाने ते खात होती. एक घास घेण्यासाठी 10 तोंड वाकडी करायची आणि मग थोडंसं खायची. राजवीर आरामात खाताना पाहून ती मनातच म्हणते, इतकं चवहीन अन्न कोणी इतक्या आरामात कसं काय खाऊ शकतं? राजवीरचा नाश्ता संपतो, पण जान्हवी अजूनही खातच असते. लवकर संपवा, मी तुमची औषधं घेऊन येतो, राजवीर म्हणतो. माझंही झालं आहे, ताट बाजूला ठेवत जान्हवी म्हणाली. आणि त्यानंतर पूर्ण संपवा, मिस जान्हवी, राजवीर तिला म्हणाला. बस, आता नाही खाऊ शकत मी. प्लीज, माझं पोट भरलं आहे. पोटावर हात ठेवत जान्हवी बोलली. ठीक आहे, मी तुमची औषधं घेऊन येतो. जान्हवीला लहान मुलीसारखा हट्ट करताना पाहून राजवीर मान्य करतो. राजवीर औषधं घेऊन येतो. एक गोळी काढून तिला देतो. जान्हवी गोळी तोंडात टाकते. राजवीर तिला पाण्याचा ग्लास देतो. तो तिची इतकी काळजी घेत होता, जणू ती एखादी लहान मुलगीच असावी. आजच परतीची फ्लाईट आहे, राजवीर म्हणाला. हो, माहिती आहे मला. मी माझं सामान पॅक केलं आहे, जान्हवी उत्तर देते. पण तुम्हाला बरं वाटत नसेल तर आपण जाणं रद्द करू शकतो, तिची काळजी व्यक्त करत राजवीर म्हणतो. नाही नाही, आता मी अगदी ठीक आहे, जान्हवी म्हणाली. हां, मी डॉक्टरांना बोलावलं आहे. एकदा ते तपासणी करतील. त्यांच्याशी बोलूनच आपण प्रवास करू, राजवीर ठामपणे म्हणाला. आणि त्यानंतर पण त्याची काही गरज नाही. मी पूर्णपणे ठीक आहे, जान्हवी पुन्हा म्हणाली. मी तुमचं मत विचारलेलं नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आज पूर्ण दिवस तुम्ही फक्त उकडलेलं आणि मसाले नसलेलं जेवण खाणार आहात, राजवीर स्पष्टपणे बोलला. पण का? जान्हवी ओरडत म्हणाली. कारण तुम्ही आजारी आहात, राजवीर शांतपणे म्हणाला. नाही, मी आजारी नाही, मी अगदी ठीक आहे, जान्हवी ठामपणे म्हणाली. राजवीर काही बोलणार इतक्यात दरवाजावर टकटक झाली. तो दरवाजा उघडायला गेला. आणि त्यानंतर या डॉक्टर, राजवीरने डॉक्टरांना आत बोलावलं. डॉक्टरांनी येऊन जान्हवीला विचारलं, आता कसं वाटत आहे? मी अगदी ठीक आहे, जान्हवीने उत्तर दिलं. गुड, म्हणत डॉक्टरांनी तिची नाडी तपासली आणि संपूर्ण तपासणी केली. मिस्टर राजवीर, आता काहीच काळजी करण्यासारखं नाही. ते पूर्णपणे ठीक आहे, डॉक्टर म्हणाले. डॉक्टर, आज आम्हाला मुंबईला परत जायचं आहे. ती प्रवास करू शकते का? राजवीरने विचारलं. हो, नक्कीच. तुम्ही उगाचच खूप काळजी करत होता. कालही मी सांगितलं होतं, फक्त भीतीमुळे ती बेशुद्ध झाली होती. तुमची पत्नी आता पूर्णपणे ठीक आहे, डॉक्टर म्हणाले. हे ऐकताच राजवीर आणि जान्हवी दोघेही स्तब्ध झाले. दोघे एकमेकांकडे पाहू लागले. मी यांची पत्नी नाही, जान्हवीनं पटकन दुरुस्ती केली. ओ सॉरी, म्हणजे अजून लग्न झालेलं नाही. गर्लफ्रेंड असाल? डॉक्टर हसत म्हणाले. नाही, तुम्ही काहीही बोलत आहात. मी फक्त यांची एम्प्लॉई आहे, फक्त एम्प्लॉई, जान्हवी थोडी चिडून म्हणाली. एम्प्लॉई? एका एम्प्लॉईसाठी तुम्ही इतके घाबरले होतात, मिस्टर राजवीर? तुमची काळजी पाहून मला वाटलं की ती तुमची पत्नीच असेल, डॉक्टर आश्चर्याने म्हणाले. राजवीर तेव्हापासून दोघांकडे रोखून पाहत होता. त्यांच्या बोलण्यामुळे त्याला प्रचंड राग आला होता. झालं असेल तुमचं, डॉक्टर, तर तुम्ही जाऊ शकता, तो थंड आवाजात म्हणाला. राजवीरचा राग पाहून डॉक्टर तिथून निघून जाणं योग्य समजले. थांबा, मला विचारायचं होतं, मी चांगलं जेवण खाऊ शकते ना? जान्हवीनं डॉक्टरांना थांबवत विचारलं. हो, नक्कीच. तुम्ही जे हवंय ते खाऊ शकता, डॉक्टर म्हणाले. थँक्स, जान्हवी आनंदाने म्हणाली. डॉक्टरांना बाहेर सोडून राजवीर परत आला.
डॉक्टरांनी काय सांगितलं ते ऐकलत ना? जान्हवी आनंदाने म्हणाली. नाही. राजवीर थेट नकार देत म्हणाला. जणू त्याने काहीच ऐकलं नव्हतं. काय नाही? त्यांनी सांगितलं की मी हवं ते खाऊ शकते. जान्हवी नाराज होत म्हणाली. आणि त्यानंतर पण तुम्ही खाणार नाही? राजवीर तिला डोळे दाखवत म्हणाला. पण का? जान्हवी लहान मुलीसारखा हट्ट करू लागली. आणि त्यानंतर कारण मी सांगतोय, राजवीर रागात म्हणाला. डॉक्टरांचं ऐकायचंच नव्हतं, स्वतःचंच करायचं होतं, तर डॉक्टरांना बोलावलंच का? जान्हवी पुटपुटत म्हणाली. काही म्हणालात का? तिनं बोललेलं ऐकूनही राजवीर मुद्दाम विचारतो. नाही. जान्हवी त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली. राजवीर आपल्या रूममध्ये निघून जातो. कामाचं काहीच ऐकू येत नाही साहेबांना. तो गेल्यावर जान्हवी स्वतःशीच पुटपुटते. थोड्या वेळाने राजवीर बाहेर येतो. जान्हवी सोफ्यावर बसलेली असते. कुठे जात आहात? ती विचारते. मिस्टर खुराणांसोबत मीटिंग आहे, तिकडे जातोय. तो उत्तर देतो. 2 मिनिटं थांबा, मी सुद्धा येते, जान्हवी म्हणते. तुम्हाला कोणी सांगितलं होतं यायला? राजवीर जान्हवीकडे कठोरपणे बोलला. पण जान्हवी बोलणारच होती. तोच राजवीरने तिची मध्येच बोलणं तोडत सांगितलं. तुम्ही खोलीतच थांबा आणि नीट आराम करा. दुपारची फ्लाईट आहे. पण मला पण यायचं आहे. जान्हवी लहान मुलासारखी हट्ट धरत म्हणाली. मी जे सांगितलं आहे तेवढंच करा मिस जान्हवी. राजवीर तिचं काहीही न ऐकता थंडपणे म्हणाला. मी खोलीत बसून कंटाळेन, जान्हवी नाराजीने म्हणाली. आणि त्यानंतर मिस जान्हवी, प्रत्येक वेळी वाद घालणं गरजेचं असतं का? एखादी गोष्ट एकदाच समजून घेता येत नाही का? राजवीर तिला थोडं ओरडत म्हणाला. हो ठीक आहे, असं म्हणत जान्हवी तोंड फुगवून सोफ्यावर बसली. राजवीर मीटिंगसाठी निघून गेला. खडूस कुठलातला. राजवीर गेल्यावर जान्हवी मनातल्या मनात त्याला शिव्या घालू लागली. थोड्या वेळाने जान्हवी आपल्या खोलीत जाऊन निघण्याची सगळी तयारी करून ठेवते. आणि त्यानंतर तिला खूप कंटाळा येऊ लागतो. म्हणून ती हॉलमध्ये येऊन टीव्ही पाहू लागते. आज गोव्यातला त्यांचा शेवटचा दिवस होता. मागील काही दिवस मिस्टर खुराना आपल्या ॲनिव्हर्सरीच्या कामांमध्ये व्यस्त होते. त्यामुळे त्यांच्यात फारशी बोलणं झालं नव्हतं. म्हणूनच आजची मीटिंग बराच वेळ चालली होती. टीव्ही पाहता पाहता जान्हवी तिथल्याच सोफ्यावर झोपून जाते. राजवीर जेव्हा खोलीत परत येतो तेव्हा तो पाहतो की जान्हवी सोफ्यावरच झोपलेली आहे. इतक्या अडचणीच्या अवस्थेत कोणी कसं काय झोपू शकतं? किती वाकडं तिकडं झोपली आहे. सकाळी एवढा उशिरा उठली होती आणि आता पुन्हा झोपलीये. तो मनातच विचार करतो. उठू का तिला? घड्याळाकडे पाहत तो स्वतःशीच म्हणतो. आता अजून वेळ आहे, झोपू दे. पण इथे कशी झोपेल? आत नेऊन झोपवतो. राजवीर जान्हवीला अलगद उचलून तिच्या खोलीत नेतो आणि बेडवर झोपवतो. त्यानंतर तो शांतपणे बाहेर निघून जातो. ही मुलगी इतकी कशी काय झोपते? मला काय त्याचं? पण खरंच एवढं कोण झोपतं? जान्हवीला इतकं झोपलेलं पाहून राजवीर आश्चर्यचकित होतो. तो बाहेर येऊन आपलं काम करू लागतो. काही वेळाने घड्याळात वेळ पाहून तो आपल्या खोलीत जाऊन पॅकिंग करू लागतो. राजवीर पूर्णपणे निघण्यासाठी तयार होतो. वेळ तर झाली आहे, पण जान्हवी अजून बाहेर आलेली नाही. अजून झोपत असेल का? नाही. एवढा वेळ कोण झोपतं? निघायची तयारी करत असेल. थोडा वेळ थांबतो. तो स्वतःशीच बोलतो. तो सोफ्यावर बसतो. वारंवार घड्याळाकडे पाहतो आणि कधी जान्हवीच्या खोलीकडे नजर टाकतो. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. त्याने खिशातून फोन काढला. हो बोला मिस्टर मेहता. सर निघायची वेळ झाली आहे, मिस्टर मेहता म्हणाले. तुम्ही निघा, मी येतो, राजवीर म्हणाला. ओके सर. मिस जान्हवीची फ्लाईटची तिकीट मी त्यांना पाठवली आहेत.
पण त्यांनी अजून पाहिलेली नाहीत आणि त्या मला कुठेही दिसत नाहीयेत, मिस्टर मेहता म्हणाले. तुम्ही एअरपोर्टकडे निघा, असं सांगून राजवीरने फोन ठेवला. मिस्टर मेहता यांना माहीत नव्हतं की जान्हवी राजवीरसोबत त्याच्याच खोलीत थांबलेली आहे. कुठे अडकली आहे मिस जान्हवी? जान्हवी न आल्याने राजवीर स्वतःशीच म्हणतो. तो सोफ्यावरून उठून जान्हवीच्या खोलीत जातो. ती अजूनही झोपलेली आहे. जान्हवीला झोपलेलं पाहून तो चिडत म्हणतो, मिस जान्हवी, उठा, उठा मिस जान्हवी, परत जायचं नाही का? तो तिला हलवत म्हणतो. पण जान्हवी उठायचं नावच घेत नाही. शेवटी राजवीर तिच्या बाहूंना धरून तिला बसवतो. त्यामुळे जान्हवीला थोडी शुद्ध येते. डोळे चोळत ती म्हणते, काय आहे? तुम्ही काय करताय? इथेच राहायचा विचार आहे का तुमचा? परत जायचं नाही का? राजवीर रागात म्हणतो. जायचं आहे, जान्हवी उत्तर देते. मग उठा, पटकन तयारी करा, नाहीतर फ्लाईट मिस होईल. राजवीर तिला बजावतो. हे ऐकताच जान्हवी फटाफट बेडवरून खाली उतरते. आत्ताच निघायचं आहे. हो, राजवीर थोडक्यात म्हणतो. मग चला, माझं सामान आधीच पॅक आहे. असं म्हणत जान्हवी राजवीरकडे पाहते. अशा कपड्यात जाणार आहात? राजवीर जान्हवीकडे वरून खालपर्यंत पाहत म्हणाली. हो तर, जान्हवी सहजपणे उत्तरली. चेंज करून या, नाईट सूटमध्ये बाहेर जाता येत नाही, राजवीर थोड्या अधिकारात म्हणाला. ठीक आहे, असं म्हणत जान्हवी झटपट कपडे काढून चेंज करण्यासाठी वॉशरूममध्ये गेली. राजवीर तिथेच तिची वाट पाहत उभा होता. जान्हवी तयार होऊन आली आणि दोघे बाहेर पडले. ते दोघे अजून रिसेप्शन जवळच होते. तेवढ्यात लकी समोरून येताना दिसला. लकीला पाहताच राजवीरने जान्हवीचा हात धरला आणि तिला तिथून घेऊन जायचा प्रयत्न केला. लवकर चला मिस जान्हवी. थांबा, थांबा जान्हवी, लकीने तिचा आवाज देत हाक मारली. जान्हवी मागे वळून पाहते तर लकी उभा होता. कुठे होतीस जान्हवी? केव्हापासून शोधतोय तुला, लकी म्हणाला. का? मला का शोधत होतास? काही काम होतं का? जान्हवीनं विचारलं. नाही नाही, फक्त तुला काहीतरी द्यायचं होतं. मला वाटलं तू निघून गेलीस, लकी म्हणाला. काय द्यायचं आहे? जान्हवीनं उत्सुकतेने विचारलं. आणि त्यानंतर, देवाचे आभार, तू अजून इथेच आहेस. मी तुझ्यासाठी काहीतरी बनवलं होतं, असं म्हणून लकी पुढे आला. काय? जान्हवी आश्चर्याने म्हणाली. ही पेंटिंग, असं म्हणत लकीने तिला चित्र दाखवलं. ही तर माझीच पेंटिंग आहे, जान्हवी ते चित्र पाहून म्हणाली. आणि त्यावेळी कशी वाटली? लकीने विचारलं. इट्स माइंड ब्लोईंग. ही तूच काढली आहेस? जान्हवीने कौतुकानं विचारलं. हो, लकी हसत म्हणाला. खूप छान आहे, खूपच सुंदर. जान्हवीने मनापासून त्याची तारीफ केली. तसं काही नाही, तूच इतकी सुंदर आहेस, लकी म्हणाला. हे सगळं पाहून आणि ऐकून राजवीरच्या मनात प्रचंड राग उसळत होता. आपण निघूया का? आपल्याला उशीर होत आहे, तो चिडचिडीत स्वरात म्हणाला. हो, जान्हवी म्हणाली. पुन्हा कधी भेटलो तर तुला समोर बसवून तुझी पेंटिंग काढायला आवडेल, लकी म्हणाला. आणि त्यानंतर नक्की, यासाठी थँक्स, मी हे कायम जपून ठेवेन, जान्हवी म्हणाली. चला आता, राजवीर म्हणाला. हो, ओके बाय, जान्हवीने लकीला निरोप दिला. बाय, लकीनेही उत्तर दिलं. जान्हवीने लकीकडून ते चित्र अगदी सहज स्वीकारलं. राजवीर मात्र मनातल्या मनात चिडलेला होता. मी काही दिलं तर आधी 10 नखरे, फ्रेंड होण्यालाही नकार, आणि याला तर 2 दिवसही झाले नाहीत तरी किती आपुलकीने बोलते. आणि माझ्या बाबतीत? पण त्याने आपल्या चेहऱ्यावर काहीच दिसू दिलं नाही. दोघेही एअरपोर्टकडे निघाले.
राजवीरचा उरलेला स्टाफ आधीच विमानात बसला होता. ते दोघे खूप उशिरा पोहोचले होते. त्यांनी घाईघाईने सामान जमा केलं, सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि आपल्या सीटवर जाऊन बसले. आज तुमच्यामुळे फ्लाईट्स चुकायची वेळ आली होती मी जान्हवी, राजवीर रागाने म्हणाला. मी काय केलं? जान्हवी शांतपणे म्हणाली. मी काय केलं? तुम्ही हे कसं म्हणू शकता? इतक्या उशिरापर्यंत झोप कशी काढू शकता? आणि वर त्याच्याशी गप्पा मारायला बसलात? राजवीर चिडून म्हणाला. यात माझी काय चूक? तुम्हीच मला उशिरा उठवलंत. वेळेवर उठवलं असतं तर असं काहीच झालं नसतं. जान्हवीने सगळा दोष राजवीरवर टाकला. काय? मी तुमचा बॉस आहे. तुम्हाला उठवणं माझं काम नाही. राजवीर अक्षरशः संतापला होता. तरीही यात माझी काहीच चूक नाही, जान्हवी ठामपणे म्हणाली. हो, चूक तर माझीच आहे. मीच तुम्हाला उठवलं नाही, राजवीर उपरोधाने म्हणाला. ठीक आहे, तुम्ही तुमची चूक मान्य केली, एवढंच पुरे. मी पुन्हा तुम्हाला माफ केलं, जान्हवी अगदी सहज म्हणाली. तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना मिस जान्हवी? राजवीर पूर्णपणे संतापला होता. तेवढ्यात एअर होस्टेस येऊन सीट बेल्ट लावायची सूचना देते. राजवीर आधी जान्हवीचा सीट बेल्ट लावतो, मग स्वतःचा. जान्हवी डोळे बंद करून झोपायला टेकते. परत झोपताय? किती झोपणार आहात? राजवीर म्हणतो. मग मी काय करू? कदाचित औषधांमुळे झोप येत असावी, जान्हवी उत्तर देते. कोणी इतकं कसं झोपू शकतं? असं म्हणत राजवीर थांबतो. ठीक आहे, झोपा. इतक्यात जान्हवी परत गाढ झोपते. खरंच झोपली? राजवीर स्वतःशीच पुटपुटतो. आणि त्यानंतर जान्हवीचं डोकं वारंवार खाली झुकत होतं. हे पाहून राजवीर आपला खांदा पुढे करतो. जान्हवी आपोआप त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. राजवीर तिच्याकडेच पाहत राहतो. झोपेतही जान्हवी खूप गोड दिसत होती, अगदी एखाद्या निरागस मुलीसारखी. विमान लँड होण्याच्या तयारीत होतं. राजवीरला अजिबात मन नव्हतं तिला उठवण्याचं, पण नाइलाजाने त्याने तिला हलकेच उठवलं. उठा मिस जान्हवी, आलो का? जान्हवी झोपेतूनच म्हणाली. हो, जवळजवळ आलोयच. लँडिंग होणार आहे, राजवीर अतिशय मृदू स्वरात म्हणाला. जान्हवी नीट सरळ बसते. राजवीर आधी तिचा सीट बेल्ट नीट लावतो, मग स्वतःचं विमान लँड होण्याच्या तयारीत होता. विमान अचानक जोरात हलू लागले. विमान हलताना पाहून जान्हवी घाबरून गेली आणि तिने घट्टपणे राजवीरला मिठी मारली. भीतीने तिने डोळे घट्ट बंद केले. काही क्षणातच हालचाल थांबली. जान्हवीने हळूच डोळे उघडले आणि राजवीरकडे पाहिलं. राजवीर तिच्याकडेच पाहत होता. तेव्हा जान्हवीला जाणवलं की ती पूर्णपणे राजवीरवर टेकून बसली होती. हळूहळू स्वतःला सावरत ती उठली आणि राजवीरला म्हणाली, सॉरी, मला वाटलं विमान क्रॅश होणार आहे, म्हणूनच मी खूप घाबरले होते. राजवीरनं आधी स्वतःची सीट बेल्ट काढली आणि नंतर जान्हवीची उघडायला लागला. तोपर्यंत जान्हवी आधीच तिची सीट बेल्ट काढून झाली होती. चला, राजवीरनं विचारलं. हो, जान्हवीनं मान डोलावली. मी तुम्हाला घरी सोडतो, राजवीर म्हणाला. नाही, इट्स ओके, मी स्वतः जाईन, जान्हवीने नकार दिला. तुमच्याकडे सामानही नाही, मीच सोडतो, राजवीर म्हणाला. ठीक आहे, जान्हवी शेवटी मान्य झाली. दोघेही आपापलं सामान घेऊन बाहेर आले. एअरपोर्टच्या बाहेर विक्रम जान्हवीची वाट पाहत उभा होता. तिला बाहेर येताना पाहताच त्याने हात हलवून इशारा केला. जान्हवीनेही त्याला पाहून आनंदाने ओरडत हात हलवला. विक्रम, जान्हवी असं ओरडताना पाहून राजवीरचं लक्ष तिच्याकडे गेलं. ती कोणाला तरी हात हलवत होती. तिच्या हाताचा मागोवा घेत त्यानं पाहिलं तर समोर विक्रम उभा होता. हा इथे काय करतोय? विक्रमला पाहून राजवीर चांगलाच चिडला. जान्हवी धावत विक्रमकडे गेली. तू इथे काय करतोयस? तिने विचारलं. तुला घ्यायला आलो होतो, विक्रम म्हणाला. अरे पण, जान्हवी काही बोलणार तेवढ्यात विक्रम तिचं बोलणं थांबवत म्हणाला. आधी हे सांग, तुझी ट्रिप कशी झाली? विचारू नकोस, खूपच बोरिंग होतं. तू का निघून गेलास? मी तिथे एकटी खूप कंटाळले, जान्हवी तक्रार करत म्हणाली.
राजवीर त्यांच्या मागून जात होता, त्यामुळे त्याने जान्हवीचं बोलणं ऐकलं होतं. चला आता, विक्रम म्हणाला. हो चल, जान्हवीही म्हणाली. त्यानंतर विक्रम टॅक्सी घेऊनच आला होता. त्याने जान्हवीचं सामान गाडीच्या डिक्कीत ठेवलं आणि दोघे तिथून निघून गेले. राजवीर मनातल्या मनात विचार करत राहिला आणि त्याच नंतर आत्ताच तर ती मला म्हणत होती की मी ड्रॉप करावं आणि आता याच्यासोबत निघून गेली. तुझ्याशिवाय मी खूप बोर झाले म्हणे. जणू हा तिला एंटरटेन करत होता. म्हणजे मीच बोरिंग आहे का? नाही, मी उगाचच जास्त विचार करतोय. मला काय फरक पडतो, कुणासोबतही जाऊ दे. आणि त्यानंतर असं स्वतःला समजावत राजवीर घरी जायला निघाला. पण नको असूनही त्याच्या डोक्यात सतत जान्हवीच फिरत होती. विक्रमने जान्हवीला घरी सोडलं. ते दोघे अजून बिल्डिंग बाहेरच होते. तेवढ्यात तिथून तनू येत होती. ओके बाय, इतकी मदत केल्याबद्दल थँक्स. तनूला पाहताच जान्हवी घाईघाईत विक्रमला निरोप देऊ लागली. मी तुला वरपर्यंत सोडतो, विक्रम म्हणाला. आणि त्यानंतर नाही नाही, मी जाईन, जान्हवी म्हणाली. मीच सोडतो, विक्रम पुन्हा म्हणाला. नाही खरंच थँक्स, तू आधीच खूप मदत केली आहेस, थँक्स अगेन, जान्हवी ठामपणे म्हणाली. आणि त्यानंतर जान्हवीचा नकार पाहून विक्रमही म्हणाला. ओके देन बाय बाय म्हणत जान्हवी तिथून निघाली. ती अजून थोडी पुढे गेली होती. तेवढ्यात तनूने हात हलवत तिला हाक मारली. जान्हवी. आणि त्यानंतर देवा, 2 मिनिटं थांबू शकला नसतास का? जिची भीती होती तेच झालं. आता दीदी पुन्हा सुरू होणार. बस, विक्रम समोरच सुरू नको व्हायला. वाचव रे देवा, जान्हवी मनातल्या मनात म्हणाली. तनू तिच्या जवळ आली. गोव्याहून परत आलीस? तिने विचारलं. मग तिने संशयानं विक्रमकडं पाहिलं. हे मला ड्रॉप करायला आले होते. तनू काही बोलण्याआधीच जान्हवीने स्पष्टीकरण दिलं. आणि त्यानंतर जान्हवी, तुम्ही दोघं एकत्र गेला होता? तनूने विचारलं. नाही, हे फक्त मला एअरपोर्टवरून घ्यायला आले होते, जान्हवी म्हणाली. ओ, मग चला चहा पिऊया, तनू म्हणाली. नाही, विक्रम जाणार आहे, तो वर येणार नाही, जान्हवी त्याच्या वतीनेच म्हणाली. असं काय, इथूनच का जाणार? चला चहा पिऊया, तनू म्हणाली. विक्रम मात्र गप्प उभा होता. तुम्ही कुठेतरी निघाल्या होतात ना? जान्हवीनं विचारलं. आणि त्यानंतर हो, पण काही हरकत नाही, चहा पिऊन जाईन, तनू पुन्हा म्हणाली. उशीर होईल तुम्हाला, जान्हवी म्हणाली. चहा प्यायला किती वेळ लागतो? तनू हसत म्हणाली. जान्हवीचे सगळे प्रश्न, प्रयत्न आणि कारणं फेल ठरली. जान्हवी सामान उचलू लागली तेव्हा विक्रम म्हणाला. मी घेऊन येतो. तिघेही वर गेले. मी फ्रेश होऊन येते, असं सांगून जान्हवी तिच्या रूममध्ये गेली. ठीक आहे, तू बस विक्रम, मी चहा बनवते, तनू म्हणाली. थोड्याच वेळात जान्हवी बदलून आली आणि तनू चहा घेऊन आली. तिघांनी मिळून चहा प्यायला. मग तनू म्हणाली. ओके, तुम्ही गप्पा मारा, मला उशीर होतोय आणि तसंही मी तुम्हाला डिस्टर्ब नको करायला. विक्रमही आता निघतोय, जान्हवी म्हणाली. बाय म्हणत जान्हवी दोघांना हात हलवून निरोप दिला. विक्रम जान्हवीकडे आश्चर्याने पाहतो. का थांबू नकोस? जान्हवी किती दिवसांनी आली आहे, थोडा वेळ तिच्यासोबत घालव, तनू विक्रमला म्हणते. नाही, विक्रमला जायचंच आहे, त्याला काम असेल, जान्हवीच विक्रमच्या वतीने उत्तर देते. हो हो, विक्रमही जान्हवीच्या होकारात होकार देत म्हणतो. विक्रम जाण्यासाठी उभा राहतो. विक्रम आणि तनू दोघेही निघून जातात. जान्हवीही आपल्या खोलीत येऊन निवांतपणे पलंगावर झोपते. तेवढ्यात जान्हवीचा फोन वाजतो. फोनकडे पाहताच तिच्या चेहऱ्यावर मोठेसे हसू उमटते. हॅलो, फोन उचलताच जान्हवी म्हणते. मॅडम, तुम्ही कुठे होता?
मी 2 दिवसांपासून फोन करत आहे. कधी नेटवर्क लागत नाही, तर कधी फोनच लागत नाही आणि उचलतही नाहीस. मिशा रागाने म्हणते. सॉरी सॉरी. जान्हवी म्हणते. कुठे आहेस तू? मिशा विचारते. मी गोव्याला गेले होते. असे म्हणत जान्हवी गोव्यात तिने काय काय केलं, पहिल्यांदाच विमानात बसल्याचा अनुभव, अशा जवळजवळ सगळ्या गोष्टी मिशाला सांगते. म्हणजे तू खूप मज्जा केलीस? मिशा म्हणते. हो, पण काही वाईटही घडलं, जान्हवी सांगते. काय? मिशा काळजीने विचारते. मी स्विमिंग पूलमध्ये पडले, जान्हवी म्हणते. काय? कसं? मिशा विचारते. ते सगळं आपण भेटल्यावर सविस्तर सांगते, जान्हवी म्हणते. तू ठीक आहेस ना? मिशा विचारते. हो, मी ठीक आहे, जान्हवी म्हणते. आणि तुला आठवतंय ना, उद्या रविवार आहे? मिशा आठवण करून देते. हो, आठवतंय, जान्हवी म्हणते. म्हणजे हेही आठवत असेल की मी उद्या येणार आहे, मिशा म्हणते. अरे हो, तू उद्या येणार आहेस, जान्हवी म्हणते. म्हणजे तू विसरलीच होतीस, मिशा थोडी रागाने म्हणते. नाही, मला आठवत होतं, जान्हवी म्हणते. मला माहीतच होतं तू कधीच सुधारणार नाहीस. इतकी निष्काळजी कशी ग तू? मिशा तिला ओरडते. मी विसरले नव्हते, जान्हवी तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न करते. हो हो, राहू दे, मला सगळं माहिती आहे. मिशा तिचं काहीही ऐकत नाही. सॉरी ना, जान्हवी म्हणते. उद्या वेळेवर स्टेशनवर ये मला घ्यायला, मिशा धमकीच्या सुरात म्हणते. किती वाजता येणार आहेस? जान्हवी विचारते. कार्तिक तुला घ्यायला येईल, त्याच्यासोबत ये, मिशा म्हणते. ओके, जान्हवी म्हणते. चालेल, उद्या भेटल्यावर बोलू, असं म्हणत मिशा फोन ठेवते. दोघी मैत्रिणी बराच वेळ बोलल्यानंतर फोन ठेवतात. उद्या मिशा येणार होती, त्यामुळे जान्हवी खूप आनंदी होती. जान्हवीनं जेवण बनवलं, जेवली आणि झोपून गेली. मिशा बेटा, सगळं सामान पॅक केलंस ना? सुनीताजी विचारतात. हो आई, सगळं ठेवलं आहे, मिशा म्हणते. कार्तिकसाठी लाडूही ठेवलेस ना? सुनीताजी विचारतात. आई, मी नाही नेणार, मिशा चिडून म्हणते. बाळासारखी हट्ट करू नकोस, गप्प बस आणि ठेव, सुनीताजी समजावतात. मला शहरात पाठवत आहेत ते फक्त त्यांच्या लाडक्या मुलासाठी, लाडू नेण्यासाठीच, मिशा नाराजीने म्हणते. तेवढ्यात जान्हवीची आई आशाजी मिशाच्या घरी येतात. त्यांच्या हातातही बरंच सामान असतं. हे सगळं जान्हवीला दे, तिला घरची आठवण येत असेल, आशाजी म्हणतात. हो ताईजी, नक्की देईन, तुम्ही काळजी करू नका, मिशा म्हणते. तिच्या साखरपुड्यालाही आले होते, तेव्हा मी तिला काहीच देऊ शकले नाही, आशाजी म्हणतात. आणि त्यानंतर हो ताईजी, मिशा म्हणते. आशाजी गेल्या 2 दिवसांपासून सतत स्वयंपाकघरातच व्यस्त होत्या. जान्हवीला आवडेल असं काही ना काही बनवून मिशाला द्यायचं होतं. आज जान्हवी लवकर उठली होती. मिशा येणार होती म्हणून ती खूप उत्साही होती. दाराची बेल वाजताच जान्हवी धावतच जाऊन दार उघडते. कार्तिक उभा असतो. आलात तुम्ही? मी किती वेळापासून वाट पाहत होते. 2 मिनिटं थांबा, मी लगेच येते, असं म्हणत ती आत जाते. जान्हवी आपली बॅग घेते, तोपर्यंत कार्तिक आत येतो. चला निघूया, जान्हवी म्हणते. अजून मिशाच्या ट्रेनला वेळ आहे, कार्तिक म्हणतो. तरीही चालूया, नाहीतर उशीर होईल, जान्हवी म्हणते. अजून वेळ आहे, कार्तिक म्हणतो, पण जान्हवी ऐकतच नाही. दोघे स्टेशनवर पोहोचतात. जान्हवी आतुरतेने मिशाची वाट पाहत असते. ट्रेन येते. मिशा ट्रेनमधून उतरताच दोघी एकमेकींना पाहून धावत येतात आणि घट्ट मिठी मारतात. आय मिस यू अ लॉट, जान्हवी म्हणते. मी सुद्धा तुला खूप मिस केलं, मिशा म्हणते. नमस्कार काकाजी, जान्हवी सुनीलजींना नमस्कार करते. नमस्कार बाळा, कशी आहेस, सुनीलजी ती विचारतात.
मी छान आहे, जान्हवी म्हणते. कार्तिकही पुढे येऊन आपल्या बाबांचे पाय स्पर्श करून नमस्कार करतो. चला आता घरी जाऊया, जान्हवी सगळ्यांना म्हणाली. हे बघ बेटा, मेषाचं सामान आहे, पकडून घे, असं ती म्हणाली. मेषाकडे खूप सगळं सामान होतं. थोडंसं तिने स्वतः उचललं होतं आणि उरलेलं सुनीलजींनी घेतलं होतं. काळजी घे बेटा, सुनीलजी मेषाला म्हणाले. तुम्ही नाही येत का भाऊजी? मेषाने विचारलं. नाही, तुझ्या आईने काही सामान आणायला सांगितलं आहे, ते घेऊन मला परत जायचं आहे. माझी परतीची ट्रेन आहे, तू स्वतःची काळजी घे, सुनीलजी म्हणाले. हो भाऊजी, मेषा म्हणाली आणि त्यांच्या गळ्यात पडली. सगळेजण घरी जायला निघाले. कार्तिक मात्र सामानाने पूर्णपणे भरलेला होता. तिथूनच दोन्ही मैत्रिणींच्या गप्पा सुरू झाल्या होत्या. मेषाने सगळं सामान कार्तिककडेच दिलं होतं. ते तिघे घरी पोहोचले. एवढं सगळं सामान का आणलंस? इथेच राहायचा विचार आहे का? मी जेव्हा शहरात आलो होतो ना, तेव्हा एवढं सामानही नव्हतं, जान्हवी घरात येताच मेषाला म्हणाली. हो हो, आत यात तुझ्यासाठी लाडूही आहेत, असं म्हणत मेषाने त्याला लाडू दिले. ताईजींनी तुझ्यासाठी बरंच काही पाठवलं आहे, पण ते नंतर देईन, आधी मला घर दाखव, मेषा जान्हवीला म्हणाली. दोन्ही मैत्रिणींमध्ये कार्तिकला काही स्थान उरलं नव्हतं, त्यामुळे तो निघायचं ठरवतो. माझे परीक्षा आहेत, मी निघतो, कार्तिक म्हणाला. आणि त्यानंतर हो हो जा, मेषा म्हणाली. जान्हवी मेषाला संपूर्ण घर दाखवते. नंतर सोसायटीतही फिरवून आणते. पार्क, मंदिर, सगळं, जे स्वतः जान्हवीनेही आधी कधी नीट पाहिलं नव्हतं. दोघी खूप वेळ गप्पा मारत राहतात. तनुदी कुठे आहे? मेषाने विचारलं. माहीत नाही, कदाचित कामावर असेल, जान्हवी म्हणाली. दोघींनी मिळून जेवण बनवलं. तेवढ्यात तनूही आली. ओ, व्हॉट अ सरप्राईज, तनू मेषाला पाहून म्हणाली. हो, मला लग्नासाठी शॉपिंग करायची आहे, म्हणून आले, मेषा म्हणाली. आणि त्यानंतर छान केलंस, तनू हसत म्हणाली. ही दी, जेवण तयार आहे, तुम्ही फ्रेश व्हा, मी वाटते, जान्हवी म्हणाली. आज दोघींनी खूप छान पदार्थ बनवले होते. वा, खूप छान सुगंध येतोय, तनू म्हणाली. तिघींनी जेवण केलं आणि रूममध्ये गेल्या. जान्हवी काही बोलणार तोपर्यंत मेषा झोपून गेली. सकाळी मेषा लवकर उठून तयारही झाली होती, पण जान्हवी अजून झोपलेली होती. उठ जानू, मेषा तिला उठवते. काय आहे, जान्हवी चिडून म्हणाली. अजूनही उशिरा उठायची सवय गेली नाहीये तुझी, मेषा तिची पांघरून ओढत म्हणाली. असं कोण उठवतं, जान्हवी रागात म्हणाली. लवकर उठ, अंघोळ करून ये, मला मंदिरातही जायचं आहे, मेषा म्हणाली. अरे यार, म्हणत जान्हवी नाईलाजाने उठली. जान्हवी तयार होऊन बाहेर येते. मेषा स्वयंपाक करत असते. जेवण झालं आहे, आधी मंदिरात जाऊया, मग येऊन खाऊ, मेषा म्हणाली. ठीक आहे, जान्हवी म्हणाली. दोघी मंदिरात जाऊन आल्या. परत आल्यावर तिघींनी नाश्ता केला. तनूही उठली होती. मी निघते, जान्हवी म्हणाली. कुठे, मेषा दचकून म्हणाली. ऑफिसला, जान्हवी शांतपणे म्हणाली. एक दिवसाची तरी सुट्टी घेता येत नाही का, मेषा म्हणाली. आणि त्यानंतर नाही, तुझ्या लग्नासाठी तर घ्यावीच लागेल ना, तुला माहिती आहे माझा बॉस किती खडूस आहे, जान्हवी म्हणाली. मेषा काही बोलणार तेवढ्या तनू मध्येच म्हणाली. काही नाही मेषा, मी तुला घेऊन जाईन. ओके दी, मेषा म्हणाली. दी, 6 वाजता मेषाला माझ्या ऑफिसला घेऊन या, आपण तिथूनच शॉपिंगला जाऊ, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, तनू म्हणाली. जान्हवी ऑफिससाठी निघाली. राजवीरही ऑफिसला आला होता. आज जान्हवी आपलं सगळं काम फारच वेगाने करत होती, वेळेत निघण्यासाठी. राजवीरही आज खूप बिझी होता आणि जान्हवीवर थोडा नाराजही होता. त्याने ठरवलं होतं की तो जान्हवीपासून अंतर ठेवेल,
तो काही दिवस बाहेर होता, त्यामुळे आज त्याच्यावर कामाचा खूप ताण होता. 2-3 मीटिंग्स होत्या आणि त्यात त्यांनी जान्हवीला सोबत नेलं नव्हतं. मिस खुराना यांच्या प्रोजेक्टवरही काम सुरू झालं होतं, त्यामुळे जान्हवी ही खूप व्यस्त होती. 6 वाजायला थोडाच वेळ बाकी होता असताना तनूचा फोन आला. बहुतेक मीशा आली असावी. फोन पाहून जान्हवी स्वतःशीच म्हणाली, सरांना विचारते. असं म्हणत जान्हवी राजवीरच्या केबिनमध्ये गेली. सर, मी जाऊ का? आज जाताच तिने विचारलं. राजवीरने घड्याळ पाहिलं. अजून 2 मिनिटं बाकी आहेत. ते जाता जाता होतील ना? जान्हवी म्हणाली. आज एवढी घाई कशाची आहे? राजवीर फाईलमध्ये पाहत म्हणाला. प्लीज जाऊ द्या, माझी मैत्रीण मला घ्यायला आली आहे. खाली वाट पाहते. प्लीज मला जाऊ द्या, जान्हवी राजवीरकडे विनंती करत म्हणाली. जा, एवढंच राजवीर बोलणार होता. तेवढ्यात जान्हवी ते ऐकताच वेगाने तिथून निघून गेली. इतकी घाई कशाला? माझं पूर्ण बोलणं तरी ऐकायला हवं होतं, राजवीर म्हणाला. पण तो पाहेपर्यंत जान्हवी निघून गेलेली होती. तनू आणि मीशा दोघीही जान्हवीची वाट पाहत होत्या. जान्हवी येताच तनू मीशाला तिथेच ठेवून स्वतः कामावर निघून गेली. आज मी थोडीफार शॉपिंग केली, पण तूही सोबत असायला हवं होतंस ना? मीशा नाराज होत जान्हवीला म्हणाली. आत्ता तरी जाऊया, जान्हवी हसत म्हणाली. दोन्ही मैत्रिणी शॉपिंग करून चाट आणि आईस्क्रीम खाऊन घरी परतल्या. मीशा कपडे बदलून येऊन थेट बेडवर आडवी झाली. झोपतेस का? जान्हवीने विचारलं. हो, फार झोप येते, मीशा म्हणाली. मला म्हणतेस की मला वाईट सवय आहे आणि स्वतःचं काय? जान्हवी मीशाची चेष्टा करत म्हणाली. मला कुठलीही वाईट सवय नाही, मीशा उत्तरली. आणि त्यानंतर, अच्छा, अजून सूर्य मावळलेला नाही आणि तुला झोप येते, जान्हवी म्हणाली. लवकर झोपणं ही काही वाईट सवय नाही, मीशा शांतपणे बोलली. पण आता तुझं लग्न होणार आहे, मग तुला उशिरापर्यंत जागं राहावंच लागेल, जान्हवी छेड काढत म्हणाली. असं कुणी सांगितलं? मला तरी तसं वाटत नाही, मीशा म्हणाली. अरे, जेजू उशिरापर्यंत जागं ठेवतील तेव्हा जागं राहावंच लागेल ना, जान्हवी हसत म्हणाली. आणि त्यानंतर असं काहीही होणार नाही, मीशा ठामपणे बोलली. मग काय दिवसा करणार आहेस का? जान्हवी मुद्दाम चिडवत म्हणाली. काहीही बोलू नकोस, गप्प बस आणि झोप, नाहीतर सकाळी उठताना नखरे करशील, असं म्हणत मीशाने जान्हवीला उशी फेकून मारली. मी लवकर झोपले तरी उशिराच उठते, जान्हवी हसत म्हणाली. तुझं काही खरं नाही, मीशा म्हणाली. थोड्याच वेळात दोघीही झोपून गेल्या. वीणाजींनी मीशाच्या घरी फोन केला. अर्जुनही तिथेच जवळ बसला होता. लग्नाच्या आवश्यक गोष्टींवर सुनीताजींशी बोलून झाल्यावर वीणाजींनी मीशाबद्दल विचारलं. मीशाचं नाव ऐकताच अर्जुन पूर्णपणे सतर्क झाला. मीशा कुठे आहे? तिच्याशी बोलता येईल का? वीणाजींनी विचारलं. ती एका आठवड्यासाठी शहरात गेली आहे, भावाकडे लग्नाची खरेदी करायला, सुनीताजी म्हणाल्या. तिच्याशी संपर्क होईल असा दुसरा नंबर आहे का? वीणाजींनी विचारलं. हो, तिच्या मैत्रिणीचा नंबर आहे, देते मी तुम्हाला, सुनीताजी म्हणाल्या. वीणाजींनी नंबर लिहून घेतला. अर्जुननेही तो नंबर पटकन लक्षात ठेवला. फोन ठेवल्यावर अर्जुन आपल्या आईला म्हणाला, मलाही शहरात जाऊन लग्नाची शॉपिंग करायची आहे. जा ना मग, तुला फारसं काही घ्यायचं नाही, एका दिवसात सगळं होईल, वीणाजी म्हणाल्या. हे ऐकून अर्जुन नाराज झाला. मी मीशाला सांगितलं होतं जाण्याआधी मला कळव, पण असं पुटपुटत तो म्हणाला. ठीक आहे, मीही उद्या शहरात जातो, मीशा परत येण्याआधीच. मी तिला शहरात जायला नको म्हटलं होतं, तरीही ऐकलं नाही. आता सासरच्यांना काय वाटत असेल, कोण जाणे. ज्या गोष्टीची भीती होती तीच झाली.
आजच कार्तिकच्या वडिलांना फोन करून मिशाला परत बोलावते. वीणाजी स्वतःशीच बोलत होत्या. रात्री 12पेक्षा जास्त वेळ झाला होता. तरीही राजवीर लॅपटॉपमध्ये काम करत होता. बराच वेळ काम केल्यानंतर त्याने घड्याळाकडे पाहिलं आणि बेडकडे गेला. औषध घेऊन तो झोपला, पण बराच वेळ करवट्या बदलत राहिला. झोप काही केल्या येत नव्हती. काय होतंय मला? औषधं घेतली आहेत तरी झोप का येत नाही? एकदा मिस जान्हवीशी बोलून पाहू का? कदाचित काही उपाय मिळेल. नाही नाही, उगाच विचार करतोय. ती काय करणार? पण बोलण्यात काही हरकत नाही. जास्त विचार नको, झोप, असं स्वतःशी म्हणत तो पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागला. सकाळ होताच अर्जुन शहराकडे निघाला. शहरात पोहोचताच त्याने जान्हवीला फोन लावला, पण ती ऑफिसमध्ये असल्यामुळे फोन उचलला गेला नाही. नंबर तर हाच आहे, कोणी उचलत का नाही? चुकून चुकीचा नंबर तर पाहिला नाही ना? हाच नंबर आहे, मग फोन का उचलत नाहीये? दुसरा नंबरही नाही. मिशा कुठे आहे हे कसं कळणार? शहरात येणं वाया तर नाही ना गेलं? इतक्या लांब येऊनही मिशाला भेटता आलं नाही तर काय उपयोग? अर्जुन स्वतःशीच पुटपुटत होता. कालप्रमाणे आजही जान्हवी ऑफिसला गेली होती. मिशा मात्र आज तनूसोबत घरीच होती. आज जान्हवीचा ऑफिसमध्ये पूर्ण 1 महिना झाला होता आणि तिचा पगारही खात्यात जमा झाला होता. पगार जमा होताच जान्हवीचा आनंद गगनात मावेनासा झाला. अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम जमा झाली होती. ओव्हरटाईमचाही मोबदला मिळाल्यामुळे ती खूप खूप खुश होती. राजवीर सकाळी एकदा ऑफिसला आला होता, पण त्यानंतर तो बाहेरच्या मीटिंगसाठी निघून गेला. संपूर्ण दिवस तो मीटिंग्समध्येच व्यस्त होता. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.